मोबाईलच्या स्क्रीनसमोर वाढणाऱ्या आजच्या पिढीला देव, प्रार्थना, नम्रता आणि संस्कार शिकवणं किती महत्त्वाचं आहे ना, हे कदाचित आपल्याला उशिरा समजतं. पण अधिक महिना आपल्याला एक संधी देतो. तर नमस्कार मंडळी, मी क्षितिज आणि स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ फारच स्पेशल होणार आहे आणि खूप सुंदर होणार आहे. हे बघा, सगळ्याच आईंना असं वाटत असतं की आपलं बाळ फक्त मोठं व्हायला नको, तर तो एक चांगली व्यक्ती बनायला पाहिजे. म्हणूनच अधिक मास चालू झाल्यापासून मी माझ्या मुलीवरती काही छोटे छोटे संस्कार करायला चालू केले आहेत. आता अधिक मासच का, याच्या आधी केले नाहीत का? तर याच्या आधी पण केले जातात, पण आपल्या शास्त्रामध्ये ना अधिक मासाला भरपूर असं महत्त्व दिलेलं आहे. अधिक मासामध्ये आपल्या बाळांच्या सोबत काही चांगल्या गोष्टी केल्या ना, तर त्या त्याच्यासोबत आयुष्यभर टिकतात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी एकूण 7 संस्कार सांगितलेले आहेत आणि शेवटचे 3 संस्कार तर फक्त आईसाठीच आहेत. ते प्रत्येक आईने बघायलाच पाहिजे. कारण एक बाळ सांभाळताना सर्वात मोठी कामगिरी ही आईचीच असते. तर चला बघूयात ते 7 संस्कार. पहिला संस्कार, बाळासोबत सकाळची सुरुवात कशी करावी. मला वाटतं सगळ्याच लेडीज हा संस्कार बाळासोबत करत असतील. सकाळी फ्रेश झाल्यानंतर आपण देवाची पूजा करतो, पण सगळ्यांचंच बाळ त्यावेळी उठलेलं असेल असं नाही. मग बाळ उठल्यानंतर पुन्हा तुम्ही देवाजवळ छोटासा दिवा लावू शकता आणि बाळासोबत नमस्कार करायचा आहे. बाळाला सुद्धा करायला सांगायचं आहे. आता बाळ नमस्कार करेल न करेल, पण वारंवार रोज रोज या गोष्टी केल्यामुळे ना बाळ एक दिवस नक्कीच नमस्कार करेल. आणि हे सगळं करत असताना ना साईडलाच तुम्हाला सॉफ्ट असा आवाजामध्ये एखादं भजन असेल किंवा विष्णू मंत्र असेल तो लावायचा आहे. आता विष्णू मंत्रच का? कारण हा अधिक महिना पूर्णपणे श्रीहरी भगवान विष्णूंनाच समर्पित आहे. याच्यामुळे घरामध्ये एक चांगलीच पॉझिटिव्ह वाईब तयार होते आणि बाळसुद्धा पॉझिटिव्ह व्हायला लागतं. संस्कार नंबर 2, बाळाला कोणते मंत्र ऐकवावेत. तर तुम्हाला पॉसिबल होईल असं बाळासमोर तुम्ही ओम भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री हरी विष्णू नामस्मरण बाळाला ऐकवू शकता. आणि जर बाळ झोपत नसेल तर त्याच्या साईडलाच ना मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती तुम्ही कमी आवाजामध्ये हे मंत्र लावून देऊ शकता. हे मंत्र बाळाच्या कानावरती पडल्यानंतर बाळ शांत आणि एकाग्र होतं आणि बाळाला शांत झोपही लागते. संस्कार नंबर 3 आणि खूप महत्त्वाचा, बाळासोबत वेळ घालवा. आजकाल भरपूर लेडीजना इतक्या कामामध्ये व्यस्त होतात, बाळाकडे लक्ष नसतं आणि बाळ रडून रडून ना तिथेच झोपून जातं. असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे. आपल्याला बाळाला सोबत घ्यायचं आहे, त्याला गोष्टी सांगायच्या आहे, त्याच्याकडे हसून बोलायचं आहे, जेणेकरून त्याच्यासोबत आपले इमोशन्स कनेक्ट होतील आणि एक स्ट्रॉंग बॉन्ड आपला तयार होईल. याच्यामुळे ना बाळ स्वतःला खूपच सुरक्षित समजायला लागतं आणि त्याच्यामध्ये ना एक आत्मविश्वास वाढायला लागतो. संस्कार नंबर 4, बाळाची काळजी घ्या. बाळाला योग्य ती मालिश करा, त्याला वेळची वेळी अंघोळ घाला, त्याला पुरेशी झोप मिळते का आणि त्याचा आहार व्यवस्थित आहे का याच्याकडे तुमचं लक्ष असायला हवं. कारण एक निरोगी बाळ हीच आईवडिलांची खूप मोठी कमाई असते. संस्कार नंबर 5, आईचा आहार महत्त्वाचा. बाळाच्या आरोग्यासाठी आईनं निरोगी असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे आईने जास्त तिखट खाणं किंवा जंक फूड खाणं हे टाळायला पाहिजे आणि घरचं सात्विक आणि संतुलित आहार आईने घ्यायला पाहिजे. कारण एक स्ट्रॉंग आईच एका स्ट्रॉंग बाळाला घडवू शकते. संस्कार नंबर 6, चांगले विचार आणि चांगलं वाचन. आता आई जसं बोलते, जे बघते, जे ऐकते याचंच हळूहळू अनुकरण कोण करत असतं, आपलं बाळ. त्यामुळे आईचे विचार हे चांगले पॉझिटिव्ह असायला पाहिजेत. आईवडिलांचं बोलणं बाळासमोर एकदम पॉझिटिव्ह असायला पाहिजे. कारण चांगले विचारच चांगले संस्कार बाळावरती घडवत असतात. संस्कार नंबर 7, दान आणि सेवा करा. शक्य होईल तितकं अधिक मासामध्ये दान करायचं आहे. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल किंवा पशुपक्ष्यांना खाद्य असेल, पाणी असेल. दान केल्यामुळे मिळणारा जो आशीर्वाद आहे तो आपल्यासोबत आपल्या बाळाला सुद्धा मिळत असतो. तर हे होते अधिक महिन्यातले करायचे 7 संस्कार. कदाचित यातले तुम्ही आधीपासून पण करत असाल. कोणता संस्कार तुम्हाला जास्त आवडला किंवा तुम्ही तुमच्या मुलांच्या वरती अधिक महिन्यामध्ये हे संस्कार केलेत का किंवा कोणते करता, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.